नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मारुती विक्टोरियस तुम्ही घेण्याचा जर विचार करत आहात तर त्याच्या अगोदर हा व्हिडिओ पहा. करण्याच्यामध्ये मी तुम्हाला निगेटिव्ह सांगणार आहे. या गाडीमध्ये 1.5 लिटरचं K15C सिरीजचं इंजिन मिळतं, जे ना पॉवर खूप कमी जनरेट करतं, म्हणजे 103 PS पॉवर जनरेट करतं. कारण हे तुम्हाला अंडर पॉवर वाटू शकतं. डेफिनेटली ऑटोमॅटिकमध्ये थोडा लॅग जाणवतो आणि जे मॅन्युअल आहे त्याच्यामध्ये पॉवर थोडी जास्त जाणवते, पण लिनियर आहे. कम्पेअर टू सेगमेंट पॉवर खूप कमी आहे असं मला वाटतं. दुसरं आहे मित्रांनो, या गाडीमध्ये तुम्हाला इथे इल्युमिनेटेड कुठल्याही प्रकारचे बटन्स इथे पाहायला मिळत नाहीत. फक्त ऑटोचं बटन आहे ते इल्युमिनेटेड आहे. आणि मित्रांनो, अजून एक जो मेजर निगेटिव्ह मला असं वाटतं तो म्हणजे हेडरूम. आता माझी हाईट 5'11" आहे. मी व्यवस्थित जर बसायचं म्हटलं कम्फर्टेबल तर बघा काहीच हेडरूम राहत नाही. आणि मला हेडरूम पाहिजे तर मला असं पाय खाली सरकून बसावं लागतं. तर मग इथे पाठीमागे आहे ना हा स्पेस राहतो, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल जाणवते. आणि रायव्हल्समध्ये पाठीमागे इथे मित्रांनो विंडोला कर्टन्स मिळतात, ज्याच्यामुळे ना तुम्हाला आतमध्ये गरम होत नाही, धूप येत नाही. तर हे सुद्धा दिलेलं नाहीये. तसेच मित्रांनो, या गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचं स्पेअर टायर आपल्याला पाहायला मिळत नाही. हा मेजर निगेटिव्ह वाटतो अजूनही. तरीही टायर पंक्चर रिपेअर किट याच्यात प्रोव्हाइड केलेला आहे. आणि मित्रांनो, लास्ट निगेटिव्ह, भले या गाडीनं 5 स्टार रेटेड आणला असेल ग्लोबल एनकॅप, भारत एनकॅप, पण ह्याचा जो पत्रा आहे तो खरंच इझिली जपतोय. तो जी शीट क्वालिटी आहे अजून देखील वीक आहे मला असं वाटतं. या काही निगेटिव्ह आहेत जे मारुती विक्टोरियसमध्ये मला जाणवतात.